नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता वेध लागले ते आपल्या सर्वांच्या लाडक्या उत्साहाचे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचे. 20 मार्च 2026 ला हा मोठा दिवस आहे. स्वामी समर्थ महाराज जन्माला आले नाहीत तर ते प्रकट झाले आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. बरेच जण विचारतात, ताई स्वामींची सेवा तर आम्ही नेहमीच करतो आणि मग या काळातच का करायची? तर बघा, प्रकट दिनापर्यंतचा जो काळ असतो ना, तर त्या काळात स्वामी तत्व आणि दत्त तत्व हे ब्रह्मांडात खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतं. या काळात तुम्ही केलेली छोटीशी सेवा सुद्धा 100% फलित होते. तुमचे प्रश्न काही असू द्या, लग्नाचे असोत, संतान प्राप्तीचे असोत, नोकरीचे असोत किंवा अगदी अशक्य वाटणारी गोष्ट असो, स्वामींच्या या दरबारात सगळं शक्य आहे. आज आपण याच विशेष सेवेबद्दल अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती घेऊन सेवाही करू नका. आता तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण सेवा कोणती करायची ते जाणून घेऊया. आता मुख्य सेवा काय आहे तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण. हा ग्रंथ म्हणजे एक दिव्य शक्ती आहे. यात 1 ते 21 अध्याय आहेत. आपल्याला उद्या 28 फेब्रुवारी ही सेवा सुरू करायची आहे आणि ती 20 मार्च पर्यंत, म्हणजे बरोबर 21 दिवस ही सेवा चालणार आहे. आता पारायण म्हणजे काय तर रोज एका बैठकीत एका वेळेत बसून 1 ते 21 अध्याय वाचणे म्हणजे एक पारायण. असे आपल्याला 21 दिवसात 21 पाठ करायचे आहेत. ज्यांना 21 दिवस शक्य नाही तर त्यांनी 11 दिवस करा, पण सेवा ही मनापासून करावी. आता काही माझ्या ताईंना प्रश्न पडेल की आम्हाला 1.5-2 तास सलग बसायला वेळ नाही आणि मग आम्ही काय करायचं? तर तुमच्यासाठी सुद्धा पर्याय आहे. तुम्ही रोज 7-7 अध्याय वाचा, म्हणजे 3 दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होईल आणि 21 दिवसात 7 पारायण होतील. स्वामींना तुमची ओढ महत्वाची आहे. तुम्ही किती वेळ बसता त्यापेक्षा किती श्रद्धेने वाचता हे महत्वाचं. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या रोज 11 माळी जप करावा. ही सुद्धा तितकीच प्रभावी सेवा आहे. तसेच तुम्ही रोज 11 वेळा तारक मंत्राची सेवा देखील 21 दिवस 11 दिवस ही करू शकता. आता सेवा सुरू करताना प्रथम पहिल्या दिवशी संकल्प नक्की सोडावा. संकल्प म्हणजे काय तर स्वामींसमोर हातात पाने, अक्षदा, फूल, हळदी कुंकू घेऊन आपलं नाव गोत्र उच्चारायचं आणि आपली जी इच्छा आहे ती सांगायची. महाराज, मी माझ्या या कामासाठी 21 दिवस तुमची सेवा करणार आहे. ती पूर्ण करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे. जर तुम्हाला काही इच्छा नसेल तर फक्त आपला पुण्याईचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी ही सेवा नक्की करू शकता. तर आता बघा, पूजेसाठी काय करायचं तर आपल्या देवघरासमोर एक छान आसन घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, रोज तेच आसन वापरायचं, रोज वेगळं आसन घेऊ नका. बसताना डोकं झाकलेलं असावं, म्हणजेच काय तर महिलांनी पदर घ्यावा किंवा एखादी ओढणी घ्यावी आणि पुरुषांनी टोपी किंवा रुमाल वापरावा. पूजा मांडणी तुम्हाला जर करता आली नाही तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून देखील तुम्ही हे पारायण करू शकता. ज्यांना पूजा मांडणी करायची आहे त्यांनी केली तरी देखील चालेल. तर बघा, 21 दिवस आपण ही पूजा ठेवू शकत नाही आणि मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसा. देवघरात तुमच्या स्वामी समर्थांचा महाराजांचा जो फोटो आहे किंवा मूर्ती असेलच तर तिला धूप दीप लावा, पूजा करा, स्वामी समर्थांना मुजरा करा. एका लोट्यात पाणी भरून ठेवा. तसेच एका वाटीत खडी साखर, दूध, फळं असा नैवेद्य तुम्ही रोज दाखवू शकता. त्यानंतर दिवा अगरबत्ती करून दिवा लावून आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून, महिला असेल तर पदर घ्या, ओढणी घ्या, पुरुष असतील तर टोपी रुमाल डोक्यावर घाला आणि तुम्ही एक पाट घेऊन त्यावरती तुम्ही ही पोथी ठेवून तुम्ही पारायण करू शकता. पारायण झाल्यानंतर पोथी पुन्हा तुम्हाला झाकून ठेवायची आहे किंवा तुम्हाला उचलून ठेवायची असेल तर तुम्ही वाचन झाल्यानंतर ती पोथी उचलून देखील ठेवू शकता. वाचन पूर्ण झाल्यानंतर ते पाणी जे तीर्थ म्हणून तुम्ही सर्वांनी प्यायचं आहे आणि त्या पाण्यात खूप पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली असते. तसेच जो प्रसाद ठेवलेला आहे तो प्रसाद देखील सर्वांनी खायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, घरामध्ये मांसाहार किंवा इतर नियम. तर बघा, जो सेवा करतोय त्यांनी तर कडकडीत शाकाहार पाळायचा आहे, म्हणजेच काय तर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. जर घरामध्ये इतरांना नॉनव्हेज बनवून द्यावं लागत असेल तर तुमची सेवा सकाळीच उरकून तुम्ही घ्यावी आणि मग स्वयंपाकाचं बघावं. मांसाहार करून किंवा घरात बनवून नंतर पोथीला हात लावू नका, ही चूक टाळायची आहे. आता ज्यांना घराबाहेर जावं लागतं, कोणाचं लग्न असतं किंवा बाहेरचं जेवण घ्यावं लागतं तर त्यांनी काय करायचं तर शक्यतो बाहेरचं अन्न पूर्णपणे टाळा, कारण समोरच्याने ते कशा परिस्थितीत बनवलंय आपल्याला माहीतच नसतं. जर तो खूपच जवळचं लग्न असेल तर जेवणापूर्वी 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि मगच जेवा.
आई वडील, सासू सासरे किंवा स्वामी सेवकऱ्यांच्या घरी तुम्ही अन्न ग्रहण करू शकता, तिथे मात्र दोष लागत नाही. बघा, जेव्हा मासिक धर्माची अडचण येते तर अशा वेळी काय करायचं, तर 4-5 दिवस सेवा थांबवा आणि शुद्ध झाल्यानंतर पुन्हा पुढचे अध्याय सुरू करा. तुमची सेवा 20 मार्च नंतर पूर्ण झाली तरी देखील चालेल, पण ती मनापासून पूर्ण करा. तसंच बाळ लहान आहे तर अशा स्त्रियांनी काय करायचं आहे, तर बाळ रडत असेल तर त्याला लगेच घ्या, पुन्हा हात धुवा आणि परत सेवेला बसू शकता. पण बाळाला रडवू नका आणि हे स्वामींना देखील सगळं समजतं. बघा, या 21 दिवसाच्या काळात आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करावे, छोटीशी रांगोळी काढावी, घरातलं वातावरण आनंदी ठेवावे, कोणाशी वाद घालू नये. कारण एका बाजूला तुम्ही सेवा करता आणि दुसऱ्या बाजूला कोणाचं तरी मन दुखवता, तर त्या सेवेचं फळ शून्य मिळतं. अनेकांना वाटतं आम्हाला सेवेचं फळ हे मिळत नाही, पण आपल्याच अशा छोट्या चुका कारणीभूत असतात. 20 मार्चला म्हणजे प्रकट दिनी या सेवेची सांगता करावी. आता त्या दिवशी छान पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा, स्वामींची आरती करायची आणि जमेल तर एखादं गरिबाला किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करावे किंवा तुम्ही लहान मुलांना देखील खाऊ घालू शकता. बघा मंडळी, स्वामी कोणाचीच सेवा ही वायाला घालवत नाहीत. योग्य वेळी ते तुम्हाला नक्कीच फळ देतात. तर ही सेवा फक्त एक विधी नाही, तर तो स्वामींशी जोडला जाण्याचा एक खूप मोठा मार्ग आहे. तुम्ही ही सेवा नक्की करा आणि तुमचे जे काही अनुभव येतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा, कारण तुमच्यामुळे जर कोणी सेवेला लागलं तर त्याचं पुण्य तुम्हालाही मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.